इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण दुसरा कोन याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. कंपास पेटीतील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा करायच्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे कंपासाच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे. प्रकरण दुसरा कोन. आता त्याच्यामध्ये कंपासाच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे. कोन दुभाजक काढणे. आता आपल्याला एक आकृती काढायची आहे. कोन एबीसी हा कोणताही एक कोन काढायचा आहे आणि या कोनाचा आपल्याला दुभाजक काढायचा आहे. कोन एबीसी सुरुवातीला आपण काढूया. कोन एबीसी हा कोणत्याही मापाचा एक आपल्याला कोन काढायचा आहे. इथं या पद्धतीने आपण पट्टीच्या साहाय्याने आपण एक कोन काढूया. या पद्धतीने आपण एक किरण काढू. या बिंदूला सुरुवातीला जो बिंदू आहे त्याला आपण बी हे नाव देऊया आणि इकडे बाणाचं टोक आणि इथं कडेला सी हे नाव द्या. म्हणजे आपण सुरुवातीला काय काढला, बी सी हा एक किरण काढला. मग आता दुसरा एक किरण काढूया. कुठल्याही मापाचा काढा एक किरण. आता इथं कोण काढायचं आपल्याला. मग इथं आपण सुरुवातीला काय केलं, बी बिंदूतून एक किरण काढला. आता बी बिंदूतून दुसरा एक किरण काढूया वेगळ्या दिशेला. बी बिंदूतून कुठल्याही मापाचा आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला कोन काढता येतो. बी बिंदूतून हा एक दुसरा किरण काढला आणि इथं देखील आपण काय केलं, याला बाणाचा टोक दाखवला. बी बिंदूतून निघालेला हा दुसरा किरण ए. आता या ठिकाणी आपल्याला दोन एका बिंदूतून निघालेले आणि एका रेषेत नसलेले किंवा एका दिशेला नसलेले जे दोन किरणामध्ये इथं जे अंतर असतं यालाच आपण कोन असे म्हणतो. परत एकदा बघा, बी बिंदूतून निघालेले इथं दोन किरण आहेत. बी सी किरण हा पहिला आणि बी हे हा दुसरा किरण. मग इथं एका बिंदूतून निघालेले हे दोन किरण आहेत. एका बिंदूतून निघालेले पण एका दिशेस नसलेले हे दोन किरण जेव्हा इथं आपल्याला हे अंतर मिळतं यालाच आपण या ठिकाणी कोन असे म्हणतो. मग आता या पद्धतीने आपल्याला ए बी सी हा कोन मिळाला. कोन ए बी सी हा कोन या ठिकाणी आपल्याला काढता आला. मग आता कंपासामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन त्याचे टोक बी बिंदूवर ठेवूया. कंपास हे जे साहित्य दाखवलेलं आहे याला काय म्हणायचं, कंपास. मग या कंपासाचं हे एक टोक आहे, ते टोक आपल्याला बी बिंदूवर ठेवायचं आहे. आणि मग कुठलंही अंतर घ्या तुम्ही, या अंतराच्या सहाय्याने कुठलंही अंतर घ्या आणि या अंतराच्या सहाय्याने आपल्याला हे लोखंडी टोक आपल्याला बी बिंदूवर ठेवा. लोखंडाचं टोक बी बिंदूवर ठेवा आणि असं अंतर घेऊन आपल्याला अंतर घ्या आणि मग किरण बी ए व किरण बी सी यांना छेदणारा आपल्याला कंस काढायचा आहे. किरण बी आणि किरण बी सी. आता किरण बी एकडं या पद्धतीने आपण ठेवला आणि असा कंस काढला. लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवला आणि या पद्धतीने आपण इथं हे जे सोयीस्कर अंतर आहे ते घेऊन आपण इथं बी ए या रेषेवरती एक कंस काढला आणि बी सी या रेषेवरती या किरणावरती एक आपण कंस काढला. असे दोन या ठिकाणी आपल्याला
बिंदू मिळालेले आहेत. मग या बी ए इथं जो कंस छेदलेला आहे त्याला आपण पी बिंदू हे नाव द्या, आणि इकडे बी सी इथं जिथं छेदलेलं आहे त्याला आपण क्यू असे नाव, छेदन बिंदूला आपण असे नाव दिले. मग आता या पद्धतीने आपण असा हा कंस काढलेला आहे. आता कंपासामध्ये पुन्हा थोडंसं अंतर आपण घेतलं, कमी जास्त केलं अंतर, पुरेसे अंतर घेऊन कंपासाचे टोक पी बिंदूवर ठेवून, कंपासाचे टोक आपल्याला अजून पी बिंदूवर ठेवायचं. आता कंपासाचे हेच टोक आपल्याला या पद्धतीनं पी बिंदूवर ठेवा. कंपासाचे हे टोक आपल्याला इथं असं या पद्धतीनं पी बिंदूवर ठेवा, आणि मग या पद्धतीनं आपल्याला इथं पी बिंदूवर ठेवला, आणि इकडं या आतल्या दिशेला आपण एक कंस काढला. परत तीच कृती जसं आपण इथं पी बिंदूवर ठेवला तसा आता क्यू बिंदूवर ठेवा. बरोबर दिसतं का सर्व? या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं आणि असं दुसरा एक कंस काढायचा, छेदणारा कंस काढला. या पद्धतीने आपल्याला हा कंस मिळाला. मग इथं असं या पद्धतीने दोन्ही कंस जिथं आपल्याला छेदलेले आहेत, या ठिकाणी दोन्ही कंस छेदलेले आहेत. मग दोन कंसाच्या छेदन बिंदूला आपल्याला या ठिकाणी ओ नाव देता येतं. दोन कंसाच्या छेदन बिंदूला ओ नाव देता येतो. मग आता किरण बी बिंदूतून आणि ओ या बिंदूतून आपल्याला एक किरण काढायचा आहे. बी बिंदूतून निघालेला आणि ओ या बिंदूतून जाणारा आपल्याला हा दुसरा किरण काढायचा आहे. या पद्धतीने आपल्याला हा दुसरा किरण काढता येतो. हा दुसरा किरण आपल्याला ठिकाणी काढता येतो. जे या पद्धतीने आपल्याला ओ नाव दिलं. किरण बीओ या पद्धतीने आपण काढलं. किरण बीओ हा कोन एबीसीचा, किरण बीओ हा कोन एबीसीचा याला दुभाजक असे म्हणतात. किरण बीओ हा जो आपण काढलेला आहे आतल्या बाजूला, बी बिंदूतून निघाला आणि ओ या बिंदूतून निघालेला असा हा आतल्या बाजूला जो किरण काढलेला आहे याला काय म्हणायचं? बीओ हा कोन एबीसीचा दुभाजक असे म्हणतात. मग आपण इथं कंपास कोन मापकाच्या जर सहाय्याने किंवा कर्कटकाच्या सहाय्याने जरी आपण इथं बघितलं तरी अंतर समान येतं का ते आपण पाहूया. या दोन्हीतलं अंतर समान आहे का ते बघूया. कर्कटकाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पाहूया. बरोबर इथं आपण कर्कटक ठेवलेलं आहे, या पद्धतीने आहे का नाही बघा. बरोबर ते आहे. हे दोन्हीतलं अंतर आहे ते इथं दोन्हीतले जे अंतर आहे ते आपल्याला या पद्धतीने बघता येतं. इकडे ठेवा आणि या पद्धतीने इकडे ठेवा. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे हे कोन आपल्याला समान मापाचे आहेत हे यावरून आपल्याला लक्षात येईल. आणि कोन मापक ठेवून देखील बघितलं तरी आपल्याला दिसतं. असं या पद्धतीने हे 40 अंशाचं आहे, 40 अंशाचं आहे, आणि इथं 20 अंशामधून हा दुसरा दुभाजक किरण कोणाचं दुभाजक किरण गेलेला आहे. इकडे 20 आणि इकडे 20 बरोबर 40 असे या कोन मापकाच्या सहाय्याने देखील बघता येतं आणि इथं कर्कटकाच्या सहाय्याने देखील बघता येतो. या पद्धतीनं असा हा कोन आपल्याला काढता आला. कोनाचं दुभाजक आपल्याला काढता आले. आता पुढची कृती आहे. दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढायचा आहे. दुसरा आहे दिलेल्या कोनाच्या मापा एवढे माप असणारा कोन असणारा कोन कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढणे.
कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढणे. आता सुरुवातीला आपण आणखी एक कुठल्याही मापाचा एक कोन घेऊया. कुठल्याही मापाचा एक कोन काढायचा आहे आपल्याला. या पद्धतीने आपण इथं एक दुसरा कोन काढूया. सुरुवातीला बी बिंदूतून निघालेला सी बिंदूकडे जाणारे किरण काढू. बी बिंदूतून निघालेला सी कडे जाणारा, इथं बी बिंदू आणि इथं सी बिंदू. बी बिंदूतून निघालेला सी बिंदूकडे जाणारा एक आपण किरण काढला. आणखी एक किरण बी बिंदूतून दुसरा काढूया. आणखी एक किरण काढूया. असं या ठिकाणी बी सी आणि इकडं बी ए असं या दुसऱ्या किरणा बी ए असं या दुसऱ्या किरणाला नाव देता येईल. मग आता हे दोन्ही आपण किरण काढलेले आहेत. मग आता कंपासाचा उपयोग करून एक सोयीस्कर अंतर घेतलं. कंपासाचा उपयोग करून आपण एक सोयीस्कर अंतर घेतलं आणि इथं कंपासाचे टोक बी बिंदूवर ठेवायचं आहे आणि बी ए कडे आणि इकडं बी सी कडे असं छेदणारा आपल्याला कंस काढायचा आहे. बी ए कडे आणि बी सी कडे या दोन्ही किरणांना छेदणारा आपल्याला एक कंस काढायचा आहे. मग या कंसाला आपण नाव देऊया. छेदणाऱ्या या बिंदूला, छेदन बिंदूला नाव द्या. इकडं डी नाव देऊ आणि इकडं ई असे नाव देऊ. असे नाव द्या. आता कंपासामध्ये घेतलेले अंतर कायम ठेवून कंपासाचे हे टोक आपल्याला आता इथं त्याच्यासारखाच आता इथं जसा आपण कोन ए बी सी काढला त्याच्यासारखाच त्याच्या एवढाच माप असणारा कोन कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला खाली काढायचा आहे. आपण आता सुरुवातीला त्याच्या इतकाच असणारा आपल्याला दुसरा कोन काढायचा आहे. मग इथं या पद्धतीनं आपण आता याच्या एवढंच आपल्याला इथं काढायचं आहे दुसरा कोन. मग इथं खाली आपण एक किरण काढूया. मग या किरणाला आपल्याला सुरुवातीच्या बिंदूला आपण क्यू नाव देऊ आणि दुसऱ्या बिंदूला आर हे नाव देऊया. आर हे आपण नाव देऊया. मग आता हे जेवढं वर जसं कृती आपण केलेलं आहे त्याच प्रकारची कृती आपल्याला खाली देखील करायची आहे. वर जसं आपण केलेलं त्याच प्रकारची कृती आपल्याला खाली करायची आहे. मग जसं बीई हे जेवढं अंतर घेतलेलं आहे, बीई इथं ठेवा. कृती करताना हे जेवढं अंतर आहे, हे जेवढं अंतर आहे तेवढंच इथं देखील सेम कृती करा. हे जेवढं अंतर आहे तेवढं आपल्याला या ठिकाणी हे काढलं. मग या दुसऱ्या आता
QR या किरणाला छेदणारा बिंदू कंस आहे ना, तिथं आपण काय केलं, हे असं T हे नाव दिलं. मग हे हा जो कंस आहे तो आपल्याला पुढे घेऊन जाऊया. असं आपल्याला हेच कंस आपल्याला इथं पुढे घेऊन जायचं आहे. या पद्धतीची ही कृती आपण केलेलं आहे. मग आता पूर्वी आपण इथं जसं केलेलं आहे त्याच प्रकारे आता हे इथं बरोबर आहे, ई बिंदूवर ठेवून हे जेवढं माप आहे ई बिंदूवर ठेवलं आणि हे जेवढं माप आहे तर डी बिंदू कुठे बरोबर इथं ना, डी बिंदू हे जेवढं माप आहे इथं दिलेलं जेवढं माप आहे तेवढंच या पद्धतीने इथं दुसरं आता हे कंपासाचा टोक टी बिंदूवर ठेवा आणि या पद्धतीनं टी बिंदूवर ठेवून आपण दुसरा एक कंस काढला. मग हे दोन्ही कंस जेव्हा छेदतात त्या ठिकाणी आपल्याला एक बिंदू मिळतो आणि त्याच बिंदूला आपल्याला नाव देता येतं यस. मग या पद्धतीने हे दोन्ही जिथं छेदलेले आहेत, दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या छेदन बिंदूला आपण यस नाव दिलं आणि यातूनच आपल्याला एक रेषा पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला या पद्धतीने एक रेषा पुढे घेऊन जायचं आहे आणि मग आपण याला इथं या पद्धतीनं नाव देता येतं. मग असं इथं दुसरा किरण मिळतो, या पी नाव हे देऊया. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हा जसं कोण ABC आहे, हे जेवढा जितक्या मापाचा कोण आहे तितक्याच मापाचा कोण आपण या साहित्याचा वापर करून काढलेला आहे. याचाच उपयोग करून सराव संच 3 इथे खाली दिलेले वापर कोण दुभाजकाची रचना करून 30 अंश मापाचा कोन तुम्हाला काढायचा आहे आणि आणखीन एक 45 अंश मापाचा कोन या पद्धतीचे आपल्याला इथं 30 आणि इथं 30 आणि दुसरा इथं 45 इथं 45 असे दोन कोन आपल्याला तुम्हाला घरी काढता येतं. म्हणजे आपल्याला या सगळ्या साहित्याचा वापर करूनच आपल्याला कोन काढता येतो. याशिवाय इथं बरोबर पट्टे, हे मोजपट्टे आहे, हे कर्कटक आहे, पेन्सिल आहे, त्यानंतर इथं कोन मापक, याला आपण कोन मापक म्हणतो आणि याला गुणे म्हणतात आणि हा दुसऱ्या गुणे, असे या कंपासाचे हे सर्व साहित्य आहेत आणि याला कंपास म्हणतात. मग या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्याला अशा भौमितिक रचनासाठी या सगळ्या साहित्याची गरज असते. आणखी मी अजून एक आकृती काढून दाखवतो. सराव संच 3. सराव संच 3. त्याच्यामध्ये कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून प्रश्न पहिला, कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. या पद्धतीने आपल्याला दोन भाग करता येतात. सुरुवातीला पहिला घेऊया. पहिला आहे 50 अंश मापाचा कोन. आपल्याला या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्याला 50 अंश मापाचा कोन काढायचा आहे. हे काढत असताना आपल्याला पहिल्यांदा मोजपट्टीचा वापर करायचा आहे. इथं हे आपण मोजपट्टी घेतली आणि ही मोजपट्टी
याच्या आपल्याला माहितीच आहे, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं 0पासून इथं 15पर्यंत आहे, म्हणजे 0पासून इथं 1 पर्यंत 10 मिलीमीटर आहेत. 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर, असे इथे किती आहेत, एकूण 15 सेंटीमीटर आहेत. मग आपल्याला कुठल्याही मापाचा कुठल्याही मापाचा काढायचा नाही, फक्त 50 अंश मापाचा काढायचा आहे. यासाठी आपल्याला ही अशी मोजपट्टी आपण ठेवली आणि एक किरण काढला. कुठलंही आपल्याला नाव द्या, बिंदूला पी हे नाव दिलं आणि इकडं या पी बिंदूवरती कोन मापक या पद्धतीने ठेवू आपण. हे जे 90 अंशाची जी उभी रेषा आहे पावर, इथं 90 अंशाची उभी रेषा आणि ही आडवी रेषा जिथं दोन्ही छेदलेले आहेत ना, ते छेदनबिंदू इथं आपण पी बिंदूवर ठेवूया. छेदलेल्या रेषा आहेत वावर, पी बिंदूवरती ठेवा आणि या पद्धतीचा आपल्याला इथं या पद्धतीने ठेवून आपल्याला आता 50 अंश मोजायचे आहेत. इथं आहेत बरोबर. जेव्हा आपण किरण आहे त्या किरणाच्या बाजूनं मोजायला सुरुवात करूया. किरण ज्या दिशेला असेल तिकडून आपल्याला मोजायला सुरुवात करायचं आहे. तर 10, 20, 30, 40 आणि 50 या ठिकाणी आपल्याला 50 अंशाचा कोन मिळाला. मग इथं 50 अंश याच्यावरती आपण इथं खुणा केलेला आहे. मग या पद्धतीने आपल्याला इथं दुसरा किरण या जिथं आपण 50 अंशाच्या मापाचा कोन केलेला आहे तिथून आपल्याला एक किरण दुसरा काढता येतो. या पद्धतीचा आपल्याला असा दुसरा किरण मिळाला. मग इथं त्याचा माप देऊया 50 अंश आणि इथं या पहिल्या किरणाला पी क्यू आणि पी आर हा किती अंशाचा आहे, 50 अंशाचा आपल्याला मिळाला. आपण कोन मापकाचा उपयोग करून, कंपासाचा उपयोग करून, पेन्सिलीचा उपयोग करून, पट्टीचा उपयोग करून आपण काढलेला आहे. मग आता कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागायचा आहे आपल्याला. कंपास आणि पट्टीचा उपयोग करून जे या पद्धतीने आपल्याला हा कंपास घेतला आणि हा कंपासाचा एक टोक आपण पी बिंदूवरती ठेवला. अंतर किती घ्या तुम्ही, असं अंतर घ्या. या पद्धतीने आपल्याला वापर लोखंडाचा टोक हा पी बिंदूवरती ठेवला आणि या पद्धतीचा आपल्याला इथं या ठेवून आपल्याला पी आर वरती एक कंस काढला आणि दुसरा पी क्यू वरती एक कंस काढला. या पद्धतीने आपल्याला ही कृती करायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही कृती केली